नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भारतीय संस्कृतीतील प्राचीन विद्या आणि पाश्चात्य संस्कृतीतील विद्या यामध्ये काय फरक आहे हे अगदी थोडक्यात संक्षिप्तपणे समजून घेणार आहोत. भारतीय गुप्त विद्यांना अंतर्मुखतेची विज्ञानपर परंपरा असं म्हटलं गेलंय. म्हणजेच काय तर भारतीय विद्या ही मुळातच एक इनर सायन्स आहे. इथे गुप्त याचा अर्थ कुठलंही लपवून ठेवलेली गोष्ट किंवा मॅजिक असं नाहीये, तर गुप्त म्हणजे आपल्या अंतःकरणात अनुभवाने उमगणारी गोष्ट. योग, तंत्र, वेदांत, उपनिषद, सांख्य, नाडी विज्ञान, कुंडलिनी या सगळ्या विद्या एकाच गोष्टीकडे निर्देश करतात आणि ती म्हणजे मन, चेतना आणि आत्म्याचं निरीक्षण. आपल्या योगशास्त्रात दुःखाचं कारण बाहेर शोधलं जात नाही. पतंजली सांगतात की क्लेश मूळम अविद्या, म्हणजेच काय तर सर्व क्लेशांचं सर्व दुःखांचं मूळ हे अविद्या असतं. म्हणजे काय की अजाणता, अजागरूकता, आपलं अज्ञान. इथे मग कुठलाही बाहेरचा उपाय करायचा नसतो, तर मन शांत केलं, आपण द्रष्टा बनलो, आपले विचार ऑब्झर्व करू लागलो की मग कर्म बदलायला आपोआप सुरू होते. आपल्या भारतीय संस्कृतीतील विद्या ही बाह्य परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्यावर जास्त लक्ष देते. आणि याच्या बरोबर उलट पाश्चात्य संस्कृतीतील विद्या असतात. तिथे बाह्य शक्ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच ऑकल्ट, मॅजिक, रिच्युअल्स, सिम्बॉल्स किंवा स्पिरिटचा वापर केला जातो. पाश्चात्य संस्कृतीतील विद्या ही मुख्यतः एक्सटर्नल पॉवर सिस्टमवर आधारलेली असते. तिथे त्यांच्याकडे प्रश्न कसा असतो तर परिस्थिती कशी बदलायची, परिणाम कसा टाळायचा किंवा एखादी ऊर्जा बाहेरून इन्व्होक कशी करायची. मग तिथे मंत्र, सिजिल्स, क्रिस्टल्स, स्पिरिटवर किंवा रिच्युअल्स परफॉर्म केले जातात. या सगळ्याचा उद्देश एकच असतो की बाहेरच्या परिस्थितीवर, बाहेरच्या जगावर नियंत्रण ठेवून आपलं काम साध्य करून घेणं. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा एखाद्याला पैसा हवाय, प्रेम हवंय किंवा करिअरमध्ये सक्सेस हवंय, तर त्यासाठी बाहेरून काही रिच्युअल्स केले जातात आणि युनिव्हर्सला कंपेल करण्याचा प्रयत्न केला जातो. तिथे मग मन बदलणं वगैरे अतिशय गौण असतं. त्यांना फक्त परिणाम महत्वाचा असतो. परिणाम एकदा मिळाला की संपलं. आणि म्हणूनच पाश्चात्य गुप्त विद्या ही अनेक वेळा तात्पुरती म्हणजे टेम्पररी आणि अस्थिर ठरते. म्हणजेच भारतीय संस्कृतीतील विद्या आणि पाश्चात्य संस्कृतीतील विद्या याच्यामध्ये मूळ फरक जो आहे तो आहे दृष्टिकोनाचा. भारतीय परंपरा सांगते की तू आधी स्वतःला बदल, तर जग बदलेल. आणि पाश्चात्य संस्कृती काय सांगते की तुमच्या आजूबाजूची परिस्थिती बदला आणि तुमचं काम साध्य करून घ्या. मग दुसरा जो महत्वाचा फरक येतो तो म्हणजे कर्म आणि जबाबदारी. भारतीय परंपरा कर्माला शिक्षण मानते. एखादं दुःख आलं, एखादी समस्या आली की मग आपल्याला काहीतरी समजायचंय, काहीतरी शिकून घ्यायचंय, काहीतरी आपल्याला सोडायचंय, काहीतरी जागृत व्हायचंय, हे समजावून घ्यायला सांगते. पाश्चात्य संस्कृती ही कर्माला अडथळा मानते आणि मग त्याला ओव्हरराईड किंवा बायपास करायला शिकवते. आपल्या भारतीय परंपरेमध्ये साधकाला एखादं दुःख आलं तर ते दुःख मला काय शिकवतंय याचा विचार करायला भाग पाडतं. आणि पाश्चात्य परंपरेमध्ये साधकाला ते दुःख कसं काढून टाकायचं ते शिकवलं जातं. या दोन्ही परंपरेमध्ये शक्तीचा अर्थ वेगवेगळ्या दृष्टीने बघितला जातो. भारतीय परंपरा सांगते शक्ती म्हणजे आपण स्वतःच, आपलं अंतर्मन. आणि पाश्चात्य संस्कृती ही शक्तीला एखादी बाहेरची शक्ती मानते. भारतीय परंपरेत शक्ती म्हणजे संयम, साक्षीभाव, विवेक आणि आत्मज्ञान. आणि पाश्चात्य परंपरेत शक्ती म्हणजे परिणाम घडवणं, नियंत्रण करणं, कंट्रोल करणं, प्रभाव करणं आणि मॅनिफेस्टेशन. आणि म्हणूनच भारतीय विद्या ही खोल, शांत आणि रूपांतर करणारी आहे. ती कुठलेही चमत्कार दाखवत नाही, तर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच परिवर्तन शिकवते. आणि पाश्चात्य परंपरेतील विद्या ही जलद, आकर्षक आणि परिणाम प्रधान आहे. ही मग त्या साधकाला, त्या व्यक्तीला बाह्य शक्तींवर अवलंबून राहायला शिकवते. एकंदर या सगळ्या गोष्टी समराईज केल्या तर आपल्या भारतीय परंपरेतील विद्या ही त्या साधकाला, त्या व्यक्तीला मी कोण आहे हे शिकवते. आणि पाश्चात्य संस्कृतीतील विद्या त्या व्यक्तीला मला काय हवंय ते बघायला शिकवते. या दोन्ही विद्या अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या त्यांच्या जागी ते योग्य प्रकारे कामही करतायत.
परंतु जागृतीसाठी भारतीय मार्ग हा अधिक खोल आणि टिकाऊ आहे. कारण भारतीय विद्या ही फक्त बाहेरून चेंजेस घडवत नाही, तर व्यक्तीच्या अंतर्मनातून बदल घडवत असते. श्री स्वामी समर्थ.